माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी विदित आहे की पुलवामा इथे जो अतिशय निगूढ अशा प्रकारचा हल्ला आपल्या जवानांवर झाला आणि त्याच्यानंतर भारतीय वायुसेनेनं त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राइक्स करून जी काही दहशतवादी संघटना आहेत त्या संघटनांचे अड्डे देखील नष्ट केले आणि काल देखील काही घटना या सीमेवर घडल्या आणि एक थोडी तणावाची स्थिती ही सीमेवर आपल्याला पाहायला मिळते। भारतीय सैन्य दल हे अतिशय सक्षम असल्यामुळे सीमेची आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षितता पाहायला मिळते, पण त्यासोबत अंतर्गत सुरक्षा देखील अबाधित राखणं हे आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टीनं मुंबईसारखं आपलं आर्थिक राजधानीचं शहर असेल किंवा इतर आपली शहरं असतील, या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त निगराणी राहिली पाहिजे अशा प्रकारची भावना ही पोलीस विभागाची देखील आहे आणि अशा परिस्थितीत ते आवश्यक देखील असतं। अशी कुठलीही पॅनिक होण्याची परिस्थिती नाही, पण अशा परिस्थितीमध्ये काळजी घेणं हे नेहमीच महत्त्वाचं ठरतं आणि म्हणून आपलं सत्र या ठिकाणी चालू होतं आणि पुढचे 2-3 दिवस अजून हे सत्र चाललं असतं। मात्र हे सत्र सुरू असताना जवळजवळ आपले 6000 पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं या अधिवेशनाच्या निमित्तानं त्याच्यामध्ये एंगेज असतात, कारण या दरम्यान आंदोलनं होत असतात, या दरम्यान विविध बाबी होत असतात आणि हे सगळे आपले सगळे महत्त्वाचे जी काही इमारती आहेत या सगळ्या या भागात आहेत। तर 5 ते 6000 असा आपला फोर्स हा संपूर्ण याच्यामध्ये एंगेज असतो आणि म्हणून पोलीस खात्याशी ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळी त्यांच्याकडनं जो काही फीडबॅक मिळाला त्यात त्यांना जर अधिकचा फोर्स मिळाला तर आता या परिस्थितीत जी अधिकची काळजी घ्यायची आहे ती घेणं त्यांना सोपं पडेल अशा प्रकारचा फीडबॅक हा पोलीस विभागाकडनं आम्हाला मिळाला आणि म्हणून काल मी एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती। सर्व गटनेते, माननीय विरोधी पक्षनेते आणि गटनेते अशी एक बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते, मुंबईचे पोलीस आयुक्त होते, कमिशनर इंटेलिजन्स होत्या, एडीजी लॉ अँड ऑर्डर होते। त्यांनी साधारणपणे परिस्थिती ब्रीफ केली आणि परिस्थिती ब्रीफ केल्यानंतर आम्ही देखील त्याच्यावर योग्य तो विचार केला आणि माननीय विरोधी पक्षनेते असतील, माननीय सर्व गटनेते असतील, या सगळ्यांनी त्या संदर्भात विचार करून आम्ही आज सकाळी त्याची एक बैठक बोलवली होती आणि या बैठकीत एकमतानं आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला की आपण हे अधिवेशन जे आहे ते आटोपतं घेऊन आपला जो पोलीस फोर्स या अधिवेशनामुळे एंगेज झालेला आहे तो मोकळा करावा, जेणेकरून मुंबईची सुरक्षितता, महाराष्ट्राची सुरक्षितता जी आहे, या ज्यावेळेस बॉर्डरला एस्केलेशन झालंय त्या काळात जी अतिरिक्त आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागते त्याकरता हा पोलीस फोर्स उपलब्ध करून द्यावा आणि या दृष्टीने एकमतानं आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय केला की आपण अधिवेशनाचं जे कामकाज आहे ते आटोपतं घ्यावं। मी विरोधी पक्षांचे देखील आभार मानतो की त्यांनी देखील ही भूमिका घेतली की आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये या कामकाजापेक्षा देखील सुरक्षिततेकडे लक्ष देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज आपण सगळं कामकाज या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि जी काही भाषणं देखील माननीय विरोधी पक्षनेते किंवा गटनेत्यांची व्हायची होती ती आपण पटलावर घेतलेली आहेत। त्या संदर्भातलं उत्तर देखील जे काही आहे ते अर्थमंत्री देणार आहेत आणि म्हणून मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की
पहिल्यांदा तर हे संस्थगित करण्याच्या पाठीमागे कुठली पॅनिकची स्थिती नाही आहे, हे या सभागृहाच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. तर केवळ आपला पोलीस फोर्स मोकळा होऊन आपल्याला योग्य प्रकारे अधिक काळजी घेता आली पाहिजे या दृष्टीने हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि जे काही यामध्ये सहकार्य संपूर्ण सभागृहाने, दोन्ही सभागृहाने या ठिकाणी केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने ज्यावेळेस आपल्याला आवश्यकता पडते त्यावेळी हे सभागृह एकमताने निर्णय करू शकतं, अशा प्रकारची एक अतिशय चांगली या ठिकाणी यातनं भावना निश्चितपणे निर्माण झाली आहे. त्याबद्दल मी दोन्हीकडच्या नेत्यांचं मनपूर्वक आभार मानतो. वर्धमान आहेत त्यांना तात्काळ पाकिस्ताननं या ठिकाणी रिलीज करावं आणि युनायटेड नेशन्सनी जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं पालन व्हावं या संदर्भात जे काही भारत सरकार प्रयत्न करते आहेत त्याला देखील पूर्ण पाठिंबा आमचा आहे आणि पाकिस्तानला देखील या निमित्ताने आमचं आव्हान आहे. असा ठराव आपण या ठिकाणी मंजूर करूया. हे अधिवेशन खरं तर आपण 2 तारखेपर्यंत या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर भारताच्या वायुसेनेनं एक प्रचंड मोठी कारवाई केली आणि जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यांचे दहशतवाद्यांचे अड्डे हे आपल्या लष्करानं त्या ठिकाणी वायुसेनेनं उद्ध्वस्त केले. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की काल परवामध्ये पाकिस्ताननं देखील भारताच्या सीमेमध्ये येण्याचा प्रयत्न केला. त्यांचं एक विमान आपण पाडलं. एक आपले स्क्वॉड्रन लीडर हे त्या ठिकाणी आपलं एक जे विमान पडलं त्याच्यामुळे ते त्यांच्या ताब्यात गेले. या सगळ्या परिस्थितीमध्ये जो काही एक तणाव सीमेवर सुरू आहे आणि या तणावाच्या परिस्थितीमध्ये अंतर्गत सुरक्षा ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि भारतामध्ये मुंबईचं एक वेगळं महत्त्व आहे. मागच्याही काळात आपण बघितलं तर सातत्याने दहशतवादी मुंबईमध्ये कारवाया करायचा प्रयत्न करतात, परंतु सातत्याने ते आपण हाणून देखील पाडलेले आहे. मात्र आता जी काही सगळी परिस्थिती आहे, परिस्थितीमध्ये अधिकची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून काल मी सर्व गटनेत्यांची एक बैठक बोलवली होती. माननीय विरोधी पक्षनेते आणि गटनेते त्याला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात एकूण सगळी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या संदर्भात पोलीस महासंचालक, मुंबईचे जे CP आहेत, कमिशनर इंटेलिजन्स, ADG लॉ अँड ऑर्डर अशा सगळ्यांनी त्या ठिकाणी ब्रीफिंग दिलं. आणि त्यावेळी आपलं अधिवेशन चालत असल्यामुळे विशेषतः कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता जवळजवळ 5 ते 6 हजार पोलीस आपल्याला या ठिकाणी तैनात करावे लागतात. आणि त्यामुळे साहजिकच पोलीस दलावर एक त्याचा ताण पडतो. आणि आत्ताच्या या परिस्थितीमध्ये अधिकचं पोलीस दल हे अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं आपल्याला तैनात करता यावं आणि म्हणून त्या ठिकाणी एकमताने आम्ही सर्वांनी बसून असा निर्णय केला की हे अधिवेशन 2 दिवस आधी आपण संस्थगित करावं. हा 5-6 हजाराचा आपला पोलीस फोर्स मोकळा करावा आणि अंतर्गत सुरक्षिततेकरता त्यांना त्या ठिकाणी मोकळीक द्यावी. हा निर्णय घेत असताना एक बाब अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की कुठेही पॅनिकची स्थिती नाही आहे, कोणी घाबरण्याची स्थिती तर बिलकुल नाही आहे. एक अबंडंट कॉशन ज्याला आपण म्हणतो, काळजी जी अधिकची घेतली पाहिजे त्या दृष्टीनं या ठिकाणी हा निर्णय आम्ही घेतला. आणि मी
विरोधी पक्षनेते असतील, सर्व विरोधी पक्षाचे गटनेते, आमच्याकडचे सर्व नेते असतील, या सगळ्यांचे आभार मानतो की ज्यावेळेस हा विषय समोर आला त्यावेळेस सगळ्यांनी एकमतानं या ठिकाणी निर्णय घेतला की आज देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, मुंबईची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने इतका मोठा फोर्स इथे एंगेज करून ठेवणं हे आता योग्य नाही आहे. हे खरं आहे की अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा या ठिकाणी झाली पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे, पण त्याहीपेक्षा सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून हा एकमताने निर्णय केला आणि हे अधिवेशन आजच संस्थगित करण्याचा निर्णय हा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. या माध्यमातून मी एवढा संदेश देऊ इच्छितो की महाराष्ट्र हा देशाच्या लष्कराच्या मागे पूर्णपणे ठामपणे उभा आहे आणि त्यासोबत आमचे जे स्क्वॉड्रन लीडर हे त्या ठिकाणी आज अटकेमध्ये आहेत. ही आमची सगळ्यांची इच्छा आहे की UN कन्व्हेन्शन प्रमाणे पाकिस्तानने त्यांना तात्काळ रिलीज केलं पाहिजे आणि ही भावना देखील आणि याकरता भारत सरकार जे प्रयत्न करत आहेत त्यालाही आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्या दृष्टीनं हे सभागृह आज एकमतानं या ठिकाणी हे अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय करताय. मी पुन्हा एकदा विरोधी पक्षाचा देखील या निमित्ताने आभार मानतो.